मग महाराजांचा मुक्काम देव मामलेदारांकडे सुरू झाला. त्यानंतर असं झालं की महिना दीड महिना जेव्हा व्हायला आला, तेव्हा देव मामलेदार त्यांना म्हणाले, देवा, कायमचे आमच्यापाशी नाशिक मध्ये राहा, नाशिक उजळून निघेल. तर हे ऐकल्यानंतर महाराज त्यांना काय म्हणाले, की संत सहवासासाठी गर्भयातना जरी भोगायला लागल्या काही सोसण्याची तयारी आहे. मोक्षही न मिळाला तरी चालेल, त्याचीही तयारी आहे. पण भूतलावर येऊन कोणतं कार्य करायचं आहे ह्याच्या स्पष्ट सूचना गुरुमाऊली स्वामी समर्थांनी दिलेल्या असल्या कारणाने त्यांचा आदेश पाळणं हे परम कर्तव्य आहे, श्रेष्ठ कर्तव्य आहे आणि गुरु आज्ञेचं पालन करावंच लागेल. महिन्याभराने का होईना आपला निरोप घ्यावाच लागेल. त्यावेळेला बघा, उघडपणे देव मामलेदारांनी प्रश्न विचारला हे ऐकल्यानंतर, की मग आंतरीचं प्रेम त्याचं काय? तेव्हा गजानन महाराज म्हणाले, धागा एकच आहे ना. तर देव मामलेदार म्हणतात, तो तुटणार तर नाही ना. तेव्हा गजानन महाराज म्हणतात, की समर्थांनी बांधलेला धागा तुटेल कसा? इथे फक्त जोडणे आहे. महाराज, तुम्ही आणि आम्ही जोडलेलोच आहोत. म्हणजे गजानन महाराज देव मामलेदारांना महाराज म्हणतायत, की महाराज, तुम्ही आणि आम्ही जोडलेलोच आहोत. ताटातूट होते ती फक्त जड तत्वाची. आता हा मुद्दा लक्षात घ्या इथे. जड तत्व म्हणजे ह्या मनुष्य देहातलं जे जड तत्व आहे त्याची ताटातूट होते. मनुष्य देहाची ताटातूट होते. पण सिद्ध पुरुषाची ताटातूट होत नाही. तो धागा अतिशय चिवट असतो, कारण तो परमेश्वरी धागा असतो. ते सिद्धच असतात. ते मुळी परमेश्वराचा अवतार असतात. आणि म्हणजेच काय असतं, की चैतन्य ब्रह्मचैतन्य स्वरूपामध्ये अवतरित झालेलं असतं. चैतन्य जेव्हा ब्रह्मचैतन्य स्वरूपात आविष्कारित होतं त्यावेळेला त्याला अवतारी पुरुष म्हणतात. तो परमेश्वराचा अंशावतार आहे का पूर्णावतार आहे ह्याबद्दल उहापोह करण्यात काही अर्थच नाही. की अंश असो पूर्ण असो, ते आहे तर परब्रह्मच. मग परब्रह्म जेव्हा पृथ्वी तलावरती ह्या स्वरूपामध्ये वावरायला लागतं, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की इथं काहीतरी वेगळं आहे. जे त्या पुजाऱ्याला पहिला तो स्पार्क दिसला त्या गाभाऱ्यामध्ये, तर तिथं काहीतरी वेगळं आहे. वेगळेपण म्हणजे काय, तर ते मनुष्याजवळ नाही ते. मग ताटातूट होते ती जडतत्वाची, म्हणजे जडतत्वाच्या ह्या देहाला, मनुष्य देहाला ज्या षड्रिपूंचा वळसा आहे किंवा षड्रिपूंचं आवरण आहे, भावभावनांचं आवरण आहे, मनाचे खेळ आहेत, वृत्ती आहेत, त्या चंचल आहेत. सगळ्याच बाबतीमध्ये मनुष्य हा जड देहामध्ये असलेला एक आविष्कार असल्या कारणाने जड देहाचा सिद्ध पुरुषांच्या देहाशी कोणताही ताळमेळ बसू शकत नाही. जरी सिद्ध पुरुष देहात असले तरी तो देह त्यांच्या मर्जीने त्यांनी धारण केलेला असतो. म्हणजेच या विश्वामध्ये ब्रह्मदेवांच्या संकल्पनेनुसार किंवा कामनेनुसार जी काही मूलद्रव्य अस्तित्वात आहेत, जी विज्ञानाला अजूनही सापडली नाहीत आणि जी कधीही सापडणार नाहीत, त्या मूलद्रव्यामधल्या अणुरेणूचं एकत्रीकरण करून जेव्हा सिद्ध पुरुष मनुष्य देह आकाराला आणून त्याच्यामध्ये प्रवेश करतो, म्हणजे ते सिद्ध तत्व त्याच्यामध्ये प्रवेश करतं, त्यावेळेला जो देह धारण केलेला असतो त्याला षड्रिपू कसे शिवतील, त्याला भावभावना, मन हे तरी कसं प्राप्त होईल? ते नाहीच होणार ना. कारण तो देह एका वेळेलाच देह आहेही आणि देह नाहीही. ह्या पद्धतीने हे सगळं सुरू असतं. आणि म्हणूनच
मधु तेथे मक्षिका जमती या पद्धतीने सगळ्या अशा सिद्ध पुरुषांच्या पायाशी अलोट जनसागर येत असतो. कारण त्या जनसागराला हे माहिती असतं की आपल्याकडे जे सामान्यत्व आहे त्या सामान्यत्वाच्याही पलीकडचं जे असामान्यत्व आहे त्या असामान्यत्वाला धारण करून कोणीतरी आपल्या समोर उपस्थित आहे. मग प्रत्येक येणारा माणूस किंवा जनसमूह याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतील. कोणाला ऐहिक सुख त्यांच्यापासून पाहिजे असतील, कोणाला प्रापंचिक सुख पाहिजे असतील, कोणाला पैसा अडका हवा असेल, भौतिक सुख हवी असतील, कोणाला परमार्थ हवा असेल पण तो परमार्थ प्रपंचात राहूनही हवा असेल, किंवा कोणाला प्रपंच पूर्णपणे त्यागून परमार्थ हवा असेल, कोणाला गुरुपदेश हवा असेल, कोणाला गुरुमंत्र हवा असेल, कोणाला पूर्ण कृपेची आस असेल, कोणाला सेवाभावामध्ये आस असेल, नानाविध तऱ्हेच्या विचारांनी त्या गुरुतत्वाकडे माणसं आकर्षित होतात. ते सिद्ध पुरुष. मग हे दोन सिद्ध पुरुष त्यावेळेला नाशिकमध्ये महिन्या दीड महिन्यासाठी का होईना एकत्र आलेले होते. दोघांचेही परम आराध्य कोण होतं, तर अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ. तर त्या श्री स्वामी समर्थांच्याच लीलेच्या लीलेचा हा एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण स्वामींच्या लीला अगाध आहे. आपण पाहिलं की समर्थ सद्गुरु श्री श्रीमंत शंकर महाराज यांचेही गुरु श्री स्वामी समर्थच होते. म्हणजेच स्वामी जगाची माऊली असं म्हणतात, स्वामी कृपेची सावली. मग स्वामींच्या अधिपत्याखालीच ही संत मंडळी या पृथ्वी तलावरती कार्यरत होती, कार्यरत राहिली आणि देह सोडल्यानंतरही अफाट कार्यामध्ये रंगून गेलेली आहेत असं आपल्याला दिसून येतं. तर हे जो संवाद झाला की ताटातूट होते जड तत्वाची, दिव्य तत्व अभंग असतं, आत्मतत्व एकरूप असतं. हे ऐकल्यावर देव मामलेदार त्यांना म्हणाले, म्हणजे ह्या सगळ्या संभाषणांमधनं दोघांच्या जे काही महासागरा एवढ्या आकाराला आलेलं होतं त्याचं वर्णन करताना शेषही थकेल इतकं त्याचं रसाळ वर्णन करता येईल. तर हे ऐकल्यावर देव मामलेदार त्यांना म्हणाले की देवा, तुम्ही आता पूर्ण तयार झालात. तेव्हा नतमस्तक होत गजानन महाराज त्यांना म्हणाले की हा आपला प्रसाद समजतो. तर मिस्किलपणे हसत देव मामलेदार म्हणाले, अहो हा प्रसाद नाही, हा टेकू आहे बरं का. हा टेकू दिलाय तुम्हाला, कृपा प्रसाद स्वामींचा आहे. स्वामींनी जे घासून पुसून करायला सांगितलं होतं त्याचा फक्त मला बोट लावायची गरज पडली, बाकी काहीही करावं लागलेलं नाही. हा टेकू आहे. टेकूचा अर्थ काय होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोघांची ज्ञानचर्चा चालत असे तेव्हा मामलेदारांच्या देव मामलेदारांच्या सहवासातला त्यांचा जो शिष्यगण होता तो ही चर्चा ऐकत असे. आता बघा, गजानन महाराजांनी त्यांच्या संपूर्ण लीला चरित्रामध्ये अवतार कार्यामध्ये अनेक चमत्कार केले. आपण हे पाहिलेलं आहे की चमत्कार सद्गुरू का करतात किंवा अवतारी पुरुष चमत्कार का करतात, तर सर्वसामान्य मनुष्याला परमार्थ मार्गावरती वळवण्यासाठी हे चमत्कार ते करतात. म्हणजेच कुठेतरी कुठल्याही गोष्टीचं आकर्षण निर्माण झालं की माणसं आपोआप तिथे वळतात. आमिष असतं. चमत्कार हे आमिष या स्वरूपामध्ये आपण पाहायला पाहिजे की काहीतरी तिथे आहे, तो चमत्कार घडतोय म्हणजे इथं काहीतरी आहे. मग तिथं काहीतरी आहे त्याच्याशी जोडून घ्या, योग साधून घ्या. योग साधणे म्हणजे जोडून घेणे. ही ज्याला बुद्धी होते उपरती होते तोच तिथे टिकतो. म्हणूनच आपण बघितलं की शंकर महाराज असोत, गजानन महाराज असोत, गोंदवलेकर महाराज असोत, साई असोत किंवा कोणी असोत, या सगळ्यांच्या भोवती हजारो शिष्यांचा समुदाय काही त्यावेळेला कार्यरत नव्हता. एक गिने चुने आपण म्हणतो ना, 5-25, 25 सुद्धा खूप झाली संख्या, 5-10 लोक निष्ठावान म्हणून यांच्या भोवती जमा झाले. वास्तविक
त्यांना त्यांचे प्रपंच असतील, आणखीन काही असेल, पण शेवटी सगळा भाव कुठे व्हायला, तर ह्या सिद्धपुरुषांच्या पायावरती. म्हणूनच या सगळ्या अवतारी पुरुषांच्या शिष्यांची संख्या जर बघितली, अंतरंग शिष्य म्हणजेच या देही त्या देही एकरूपता, मी तूपणाची झाली बोळवण, याला अंतरंग शिष्य म्हणतात. की तो परमेश्वर आहे माझा, मग तो अवतरित झालेला आहे, या देहामध्ये जरी असला तरी तो देह आणि मी एकरूपच आहोत. की ही जेव्हा शिष्याची भावना निर्माण होते, त्यावेळेलाच त्याला अंतरंग शिष्य म्हणून ते सिद्ध पुरुष स्वीकारतात. पण स्वीकारताना सुद्धा माझा राजा, माझा बाबा म्हणून स्वीकारत नाहीत, तर कठोर परीक्षा घेऊन स्वीकारतात. कारण त्या शिष्यालाही त्या स्वीकारण्याची बूज राखता आली पाहिजे, की आपल्याला काय पद्धतीने पारखून निवडून पॉलिश करून घेतलेलं आहे. म्हणून ह्या कठोर परीक्षा घेतल्या जातात. कठोर परीक्षा घेतल्याशिवाय अध्यात्मामध्ये काहीही मिळत नाही. सद्गुरूंकडनं काहीही मिळत नाही. त्या परीक्षेला प्रत्येकाला उतरावंच लागतं. ती तयारी असेल तर सद्गुरू सद्गुरू करावं किंवा सद्गुरूंच्या पायाशी बसावं. नुसतंच ते आमचे गुरु आणि आम्ही त्यांना असं काहीतरी करतो, ह्याला शिष्य म्हणत नाहीत. हा देखल्या देवा दंडवतला मधला प्रकार आहे. तर इथं काय व्हायचं, त्या ज्ञानचर्चा दोघांच्या सुरू होत्या. पण मगाशी मी जसं म्हटलं तसं, की नेमकं त्यांचं काय आदान प्रदान चालू होतं, ते स्पंदनाद्वारे चालू होतं. ते वैखरीवरती नव्हतंच. वाणी नव्हती तिथे. वाणी होती पण ते बोलायची काही गरजच नव्हती. ते एकदा अशाच शास्त्रचर्चा चालू असताना अचानकपणे देव मामलेदार म्हणाले, की अरे, चांदोरीहून एक गिऱ्हाईक आलंय. आता हे काय आहे बघा, या इथे 2-3 चमत्कार देव मामलेदारांनी घडवले. ते कशासाठी? ती महाराजांसाठी पाठशाळा होती. की अरे, चमत्कार हे अशा पद्धतीने करावे लागतात, घडवावे लागतात, तेव्हा कुठं लोक सन्मार्गावरती जाण्यासाठी प्रवृत्त होतात. ही पाठशाळा होती, ही उघड उघड पाठशाळा. तर गजानन महाराज त्यांच्या चरणापाशी बसलेले आहेत. देव मामलेदारांचा शिष्यगण तिथे उपस्थित आहे. शास्त्र चर्चा चालली आहे, ज्ञान चर्चा चालली आहे. अचानकपणे देव मामलेदार म्हणतात, की अरे, चांदोरीहून नारायणाने एक गिऱ्हाईक पाठवलेला आहे. सगळेजण दरवाजाच्या बाहेर पाहू लागले, की कोण गिऱ्हाईक, म्हणजे कोण? तर 53-54 वर्षाचा एक गृहस्थ आतमध्ये आला. तेव्हा देव मामलेदार त्यांना म्हणाले, चांदोरीहून आलात ना? नारायणाला नको वाटलं म्हणून नाशिकला पाठवलंय, मला माहिती आहे. खरं की नाही? अहो, आल्याबरोबर आम्हाला सॅल्यूट तरी ठोकायचा फौजदार साहेब. काय हे? एवढं त्यांनी देव मामलेदारांनी जणू काही सरबत्ती केली त्या, तो कोणी माणूस आतमध्ये आला होता त्याच्यावरती. तर त्या माणसाला रडू फुटलं, की हे सगळं ऐकल्यानंतर. तर त्यांना सांगितलं देव मामलेदारांना, की देवा, माझं नाव फाल्गुनी, मी 53-54 वर्षाचा माणूस आहे. मला अद्यापही पुत्र संतती कन्या संतती नाही. त्यामुळेच मी नारायण स्वामींकडे चांदोरीला जाऊन धरणं धरलं होतं, की स्वामी माझ्यावरती कृपा करा. पण स्वामींनी तर ताकास्तूर लागू दिला नाही, काहीही सांगितलंच नाही. एक दिवस मात्र ते वैतागून मला म्हणाले, म्हणजे तो गृहस्थ सांगतोय, की कशाला डोकं खातो बाबा, नाशिकला देव मामलेदाराकडे जा, तुझं काम होईल. म्हणून मी तुम्हाला शोधत इथे आलोय. मूळचा मी सिन्नरचा आहे, असं त्यांना सांगितलं. तर देव मामलेदारांनी त्यांचा वरद हस्त फौजदारांच्या मस्तकी ठेवला आणि त्यांना काही प्रसाद देऊन त्यांना वाटेला लावला. आता हे सगळं गजानन महाराज पाहत होते. ही पाठशाळा सुरू झाली होती. त्याच्यानंतर देव मामलेदार ही घटना घडल्यानंतर म्हणाले, चला आपण गंगेवरती फिरायला जाऊया. मग गजानन महाराजांची आणि देव मामलेदारांची स्वारी गंगेवरती फिरायला गेली. ती फिरायला गेल्यानंतर काय घडलं,
तर त्या तीरावरती गोदावरीच्या एक सवाष्ण स्त्री अतिशय आक्रोश करत रडत होती. विलाप चाललेला होता. तर देव मामलेदारांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला कोणीच नाही आणि ही एकटी स्त्री इथं विलाप का करतेय. त्यांनी तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की काय सांगू की माझ्या नाकामध्ये जी सोन्याची नथ होती, अतिशय पाणीदार मोत्यांनी हिऱ्या माणक्यांनी नटवलेली ती सोन्याची अस्सल नथ मी स्नान करताना गोदावरीमध्ये पडली. आता ती नथ जर माझ्याजवळ नसेल तर मी सासरी जेव्हा म्हणजे माझ्या घरी दिंडोरीला परत जाईल, ती दिंडोरीहून आलेली बाई होती, तेव्हा माझा अनन्वित छळ करण्यात येईल. कारण का तर ही एवढी मोठी मौल्यवान वस्तू मी गहाळ केली, हरवली म्हणून. तर देव मामलेदार तिला म्हणाले की इतकंच ना, तुझी नथ तुला देतो. म्हणून त्यांनी गोदावरीच्या पाण्यामध्ये हात घातला आणि जणू काय त्यांना माहित होतं कुठे ती ठेवली आहे ती. त्या पद्धतीने त्यांनी ती नथ काढून त्या बाईच्या हातात सुपूर्द करून तिला वाटेला लावलं. आता हे सगळं हा पण चमत्कार महाराजांनी पाहिला. त्याच्यानंतर एका गृहस्थांनी त्यांना सांगितलं की गंगेच्या पलीकडे मी नुकतीच एक नवीन हवेली बांधली, तर तिथे आपण आपले पाय लागावेत आणि आपण आपल्या पावलांनी माझी वास्तू पवित्र करावी. तर देव मामलेदारांनी टाळाटाळ सुरू केली की नाही बाबा, आता नाही जमणार, मग उद्या बघू, परवा बघू, ह्या पद्धतीने. आणि काहीही ध्यानीमनी नसताना बघा, आता गजानन महाराज आलेत कधी, दिवाळीच्या सुमारास, पूर्वी, दिवाळीच्या आधी. म्हणजे तो पावसाचा सीझन नव्हता, तरी सुद्धा अचानकपणे गोदावरीच्या पाण्याला पूर आला, वाढ म्हणजे आपण म्हणतो ना, गोदावरीच्या पाण्यामध्ये वाढ झाली, पाणीच्या पातळीमध्ये. तर त्याला आता प्रश्न पडला की आपण मुहूर्त तर काढलाय, देव मामलेदारांना आता बोलवलं आणि अचानक हे पाण्याचं संकट कुठून आलं. तर त्यांनी मनोमन धावा केल्यानंतर देव मामलेदार त्याच्या हवेलीमध्ये प्रगट झाले आणि त्याला जे हवं होतं त्या पद्धतीने त्याचं समाधान त्यांनी केलं. हाही चमत्कार गजानन महाराजांनी पाहिला. तर ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट घडली की एक दिवस हे दोघ जण बसलेले असताना दोन असे नास्तिक मंडळी देव मामलेदारांकडे खोडसाळपणा करण्यासाठी आली. काय केला खोडसाळपणा, तर एका भल्या मोठ्या ताटामध्ये त्यांनी मांस ठेवलं, मांसाचे खंड ठेवले, त्याच्यावरती रेशमी रुमाल आच्छादन केला आणि तो घेऊन ते देव मामलेदारांकडे आले आणि त्यांना सांगितलं, देवा, आम्ही तुमच्यासाठी नैवेद्य वाढून आणलेला आहे, त्याचा स्वीकार करावा. आणि त्यांच्या मनामध्ये जो खोडसाळपणा होता की आता बघू यांची कशी फटफजिती होते, यांना अभक्ष्य तर अस्पर्श आहे आणि आता तर आम्ही तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला नैवेद्य आणले, त्यामुळे तुम्हाला ते भक्षण तर करावंच लागेल. ह्या पद्धतीच्या विचारधारेमध्ये ते दोघ जण गृहस्थ बाजूला उभे राहिले की त्यांना आता इच्छा मनामध्ये अशी होती की आता बघू यांची कशी फजिती होते ती. देव मामलेदारांनी ते काढलं की त्या ताटामध्ये नेमकं काय आहे आणि ते त्यांना म्हणाले की नैवेद्य वाढून आणलायत का, पण आम्हाला तर नैवेद्याचा वास येत नाही, आम्हाला तर कुठल्याही पदार्थाचा वास येत नाही, उलट आम्हाला तुळशी मंजिऱ्यांचा घमघमाट येतो आहे, तो वास आम्हाला येतो आहे. तर बघूया बरं तुम्ही कुठून तुळशी मंजिऱ्या एवढ्या आणल्यात म्हणून. आणि त्यांनी त्या ताटावरचं जेव्हा रुमाल बाजूला केला, जे काही वस्त्र झाकलेलं होतं, तेव्हा त्याच्यामध्ये रसरशीत तांबडी फुलं आणि तुळशी मंजिऱ्यांचा ढीग होता. ते पाहिल्यानंतर मात्र ते दोन जे कोण परीक्षा घ्यायला आलेली नास्तिक मंडळी होती, तर टिंगल टवाळी करणारी जी मंडळी होती, ती अतिशय खजील झाली. त्यावेळेला देव मामलेदार अतिशय क्रोधित होऊन म्हणाले की असला कपाळ करंटेपणा करण्यापेक्षा त्या परमेश्वराचं नाम जरी घेतलं तरी उतरून जाल. म्हणजे त्यावेळेला त्यांना शिक्षा करणं तर सोडूनच द्या, त्यांनी त्यांना नामाच्या मार्गाला
जा असं सुचवलेलं आहे. म्हणजे संत हे किती अंतःकरणाने दयाळू असतात. त्यांची परीक्षा घ्यायला आलेल्या माणसाला सुद्धा ते कसं कृपा करतात हे या उदाहरणावरनं दिसून येतं. हे तीनही चमत्कार, तीन चार चमत्कार जे आहेत ते देव मामलेदारांनी गजानन महाराजांच्या समोरच केले. ही एक प्रकारची पाठशाळा होती. मग या चमत्कारात गुंतायचं का? या चमत्कारांच्या मागे लागायचं का? या चमत्कारांनी संपूर्ण अवतार कार्य भरून टाकायचं का? ह्या संदर्भातले जे काही पाठशाळेतले धडे होते ते देव मामलेदारांनी गजानन महाराजांना त्यावेळेला दिलेले असावेत, असं ह्या घटनेवरनं अनुमान बांधायला काही हरकत नाही. कारण आपण फक्त अनुमान बांधू शकतो. नेमकं त्यावेळेला काय घडत होतं ह्याच आपल्याला कोणताही पुरावा सापडत नाही. म्हणजे मानसिक लेवलवर, वैचारिक लेवलवरती हा कुठेही पुरावा सापडत नाही. तर हे सगळं जेव्हा घडत होतं तर त्यावेळेला अतिशय साक्षेपी भावानी गजानन महाराज ते सगळं अवलोकन करत होते. पण शेवटी महिन्या दीड महिन्यानंतर निरोप घेण्याचा प्रसंग जेव्हा उभा राहिला तेव्हा संपूर्ण भावनांच्या पलीकडे पोचलेल्या, षड्रिपूंच्याही पलीकडे पोचलेल्या दोन सिद्ध पुरुषांच्या डोळ्यांमधनं अश्रुधारा व्हायला लागल्या. मग तिथे कुठल्या भावभावना होत्या? मानवी भावभावना होत्या का? तर अजिबात नाही. तिथे सिद्ध पुरुषांनी सिद्ध पुरुषाचा जो ठाव घेतलेला होता, त्या ठाव घेण्यापोटी जे काही उन्मळून आतमधनं येत होत ते होतं ते. त्याच्या पोटी त्या अश्रुधारा वाहत होत्या. दोघांनी एकमेकाला पुन्हा घट्ट आलिंगन दिलं. कोण कोणाचा निरोप घेत होतं? तर एक षडानन होता आणि दुसरा गजानन होता. म्हणजेच काय की दोघही जण कसे होते? तर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा गजानन माझा.